जय श्रीराम, जय शिवराय भावांनो। तर फायनली आजचा व्हिडिओमध्ये आपण चालले मुंबईमध्ये सगळ्यात फेमस वर्कशॉप मोठ्या गणपतींचा, जिथे सगळे सार्वजनिक गणपतींच्या मूर्त्या बनतात। म्हणजे तुम्ही समजलंच असेल, मूर्तिकार विजय खातू यांचा परेलमधल्या वर्कशॉपमध्ये आपण चाललोय। तर हे दोन वर्कशॉप आहे, एक बकरी अड्डाकडे येतो आणि एक परेलच्या इथे येतो। तर चला आपण तिथे जाऊया आणि बघूया आपल्याला तिथे व्हिडिओ बनवायला भेटते की नाही ते। चल, आणि आपल्यासोबत माझा मित्र सोहम पण आहे आणि सोहमचा पण चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा, #कोकणी मुलगा सोहम। तर चला लेट्स स्टार्ट। तर भावांनो, मी आता आलोय लोअर परेल स्टेशनकडे। तर मी होतो अंधेरीला माझ्या सेंटरमध्ये। तर आता लेक्चर झाले आणि आता मी इथे आलोय। तर इथे सोहम पण येतो गिरगाववरून, तोही कॉलेजवरून इथे येतोय। तर आपण तो आल्यानंतर आपण सोबत जाऊया। नो, सोहम पण आलेला आहे। आता आपण सोहमसोबत चालले पुढे कारखान्यात। तर झाला जाऊया आपण। तर भावांनो, आता आपण आलोय कारखान्याजवळ। सोहम भाऊ आपल्याला घेऊन आल्यासोबत। तो आतमध्ये गणपती आहेत खूप सारे। जरा व्हिडिओ काढूया आपण। भावांनो, इथे आतमध्ये अलाउड नाही मोठ्या गणपतीकडे, पहा बोर्ड पण लिहिलेला आहे। आपण आता जातोय छोट्या गणपतीची काढायला आतमध्ये कारखान्यात। जर तुम्हाला बाप्पा तुमचा इथे बुक करायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता। तर पहा किती सुंदर गणपती बाप्पा आहे इथे। इथे सिद्धिविनायक रूप आहे आणि सिद्धिविनायकच्या बाजूला इकडे रामलाला बालरूपामध्ये विराजमान मूर्त आहे। खूप गोड अशी मूर्ती आहे बाप्पाची। आणि त्याच्या बाजूला श्री बाळकृष्णाची मूर्त पाहू शकता, खूप छान मूर्ती आहेत। लहान मुलांच्या पसंतीसाठी इथे बाळ गणपतीच्या पण मूर्ती आहेत, पाहू शकता। बघा इथे लहान साईजच्या पण मूर्ती आहेत इथे। तर इथे गादीवर विराजमान बाप्पा आहे, दगडूशेठ आहे आणि साधी बसलेली मूर्ती हे सुद्धा आहे। त्याच्या बाजूला ही बाळ रूपामध्ये गादीवर मूर्ती आहे। तर जर तुम्हाला लहान बाप्पा पाहिजे तर तेही घेऊ शकता। तर इथे अजून एक सिद्धिविनायक रूपामध्ये मूर्ती आहे आणि स्वामींच्या रूपामध्ये मूर्ती आहे। जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर ही मूर्ती तुमच्यासाठी बेस्ट आहे। स्वामी समर्थांच्या रूपामध्ये बाप्पा विराजमान आहे, पाहू शकता। तर असं वाटते की साक्षात स्वामीच असे बसलेले आहेत, असं रूप आहे बाप्पाचं। ही खूप फार सुंदर मूर्ती आहे ही तर स्वामींच्या रूपामध्ये। आणि पाठच्या साईडला 2.5 ते 3 फुटापर्यंतच्या साईजच्या मूर्ती आहेत, पाहू शकते। एकदम धोतर वगैरे फेटा वगैरे घालून सुद्धा हे देतात। खूप छान मूर्ती आहे बाप्पाच्या। सेम पॅटर्नमध्ये आहेत पण वेगवेगळ्या कलरमध्ये धोतरनी सजवलेली आहे। आणि ही राजा टाईपमध्ये पूर्ण वस्त्र वगैरे घालून सजलेली, आणि ही एकदंताच्या रूपामध्ये व्हाईट कलरमध्ये पाहू शकता। अजून फार सुंदर मूर्ती आहे तिकडे, ही सिंपल टाईपची मूर्ती आहे। त्याच्याबद्दल अजून एक व्हाईट। तर गाईज ही पहा, ग्रीन आणि गोल्डन कलर ही मिक्स केलेली ही कलरमध्ये बाप्पाची मूर्ती आहे। ही इथं फार मस्त आहे, खूप अशी साधीशी आणि बाप्पाची बाळ मूर्ती आहे, खूप छान आहे।
अजून पुढेही बाप्पा आहेत, तर चला आपण जाऊया तिथे पाहायला। इथे मोठे गणपती तयार होतात, पण इथे अलाउड नाही आहे शूटिंग करणं, म्हणून आपण तिथे नाही जाऊ शकत। त्यासाठी चला आपण आता छोट्या वर्कशॉपमधल्याच गणपतींची व्हिडिओ काढूया। तर इथे साईडला वर्कशॉप आहे, तर चला आपण आता आतमध्ये जाऊया कारखान्याच्या। तिथे कारखान्याच्या बाहेरच तुम्हाला बाप्पा दिसतील, एकदम सुंदर आणि सुबक अशा गणपतीच्या मूर्ती। ते एकदम अशा काचेच्या ह्याच्यात ठेवलेल्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत, खूप छान वाटतं असं बघायला। तर आता आपण आलोय दुसऱ्या कारखान्यात, तर पहा इथे किती सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत। हा एकदम केदारनाथच्या पॅटर्नमध्ये ही बाप्पाची मूर्ती आहे। पहा असे सिंपल आहे आणि पाठी केदारनाथचं मंदिर, आणि बाजूला एकदंताच्या रूपामध्ये गणपती बाप्पा विराजमान, एकदम सिंपलमध्ये, हातात असा दात घेतलेला, आणि बाजूला लालबागच्या राजाची मूर्ती आणि त्याच्या साईडला ही गादीवाल्या बाप्पाची मूर्ती, एकदम गदा घेतलेली आहे, आणि एकदम राजा पॅटर्नमध्ये ही बाप्पाची मूर्ती आहे। ही फार सुंदर आहे, आणि ही एकदम बघा, एकदम याला बाजूला अशी केस पण लावलेली आहेत, आणि एकदम पेटा वगैरे घालून तयार केलेली आहे, आणि मोगऱ्याचा असा डिझाईन केलेला आहे, खूप सुंदर आहे, पाहू शकता आपण। आणि ही तर पहा, हे दोन्ही मूर्त्या ही खूप छान आहेत, आणि ही पाहू शकता, ही तर मला फारच आवडली, एकदम लाईट पर्पल या कलरमध्ये बाप्पा विराजमान आहे, एकदम गोड मूर्ती आहे, बाळ मूर्ती आहे बाप्पाची, खूप छान आहे, पाहू शकता। साधारण अर्धा फुटाची मूर्ती आहे, छोटीशी, आणि त्याच्या बाजूला अजून एक लाईट पर्पलमध्ये एक दंताच्या रूपामध्ये बाप्पाची मूर्ती आहे, पहा ही पण खूप छान आहे, एकदम खड्यानी सजवलेली। इथे बघा साईडला, तर इथेही मोदक खाताना बाप्पाची मूर्ती आहे, एकदम अशी झोपलेली अशी बाप्पाची गोड मूर्ती, एकदम जे बाळासारखं सजवलेली अशी मूर्ती आहे बाप्पाची, खूप छान आहे ही पण, एकदम ओरिजिनल कपडे घातलेली। अजून बाजूला पाहू शकता, इथेही खूप छान मूर्ती आहेत, पहा इथे गोड अशी मूर्ती आहे बाप्पाच्या। तर भावांनो, अजूनही पुढे गणपती आहे, त्या साईडला पहा, त्या साईडला मोठे गणपती आहे, पण ते बहुतेक आपल्याला जाऊन नाही देणार, आणखी अलाउड नाही आता इथे बोललेलं आहे। पाठच्या साईडला पहा, अजूनही गणपती आहे, ते बोल आय थिंक 3 ते 4 गणपतीचे कारखाने ते आपल्या गणपतीचा काढून झालेला आहे, आणि तर आता आपण जातोय दुसरा कारखाना, अजून एक मोठा गणपतीचा, तर बघूया चला तिथे आपल्याला व्हिडिओ काढून देतात की नाही, तर चला लेट्स स्टार्ट। तर भावांनो, आता आलो इथे लालबागला, तर लालबागच्या इथून पुढे आपण जायचं आहे, तर तिथे तो मोठा गणपतीचा अजून एक कारखाना आहे, जिथून उंबरखाडीचा राजा वगैरे सगळे गणपती असे निघतात। तर बहुतेक माहीत नाही कुठे कुठे गणपती कुठले कुठले बनतात मला, तर चला जाऊन बघूया आपण, आपल्याला व्हिडिओ काढून देतात की नाही ते। तर भावांनो, आम्ही इथे गेलेलो कारखान्यात, पण इथे अलाउड नाही आहे शूट करायला, आता आपण चाललो आहे घरी। तर आम्ही आगमनाच्या दिवशी जेव्हा येऊ तेव्हा नक्की सगळे गणपतीची व्हिडिओ आपण काढू। तर आपल्या फुलाव्याच्या युवराजच्या आगमनाला आम्ही येणार आहोत आम्ही, तर सोम तर बहुतेक नाही ना, सोमचा कॉलेज आहे, मी आणि आपला भाऊ केदार सोबत येणार आहे, तर जेव्हा त्यासोबत आपण येऊ तेव्हा आपण इकडे बरेच गणपतींचे व्हिडिओ करतो। चला आता आपण जाऊया, आणि सोमला सबस्क्राईब करायला विसरू नका, # कोकणी मुलगा सोम। तर चला आपण निघूया।